गौतमी पाटीलची उघडी पाठ बघून आपल्या नजरेनं तिच्या इज्जतीचे लचके तोडणाऱ्यांना आज मालेगावच्या लेकरासाठी न्याय पाहिजे। आपल्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलेल्या बलात्काराचं प्रकरण दाबण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज मालेगावच्या लेकरासाठी न्याय पाहिजे। 4 वर्षाचं लेकरू होतं ते। तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरी लहान लेकरं आहेत, त्यांना नख लागू नये ही आपण काळजी घेतो। तिला ठेचून बलात्कार करून मारलं गेलं। हे सगळं करताना त्याच्या मनामध्ये कायद्याची भीती का आली नाही? कारण या व्यवस्थेनं त्याच्या मनातली कायद्याची भीती घालवली। संपदा मुंडे सारखं प्रकरण, संतोष देशमुखांसारखं प्रकरण, ते कारनं उडवलेल्या पोरांचं प्रकरण, त्या एका मंत्र्यामुळे रील स्टारनं केलेल्या आत्महत्येचं प्रकरण आणि असली शेकडो प्रकरणं जेव्हा तुम्ही दाबली तेव्हा इथल्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांच्या मनामधनं तुम्ही कायद्याची भीती घालवली। त्यांच्या मनामध्ये तुम्ही रुजवलं की हा कायदा काही करू शकत नाही। आज कुठं गेले धर्म वाचवणारे लोक? हिंदू धर्माची होती ती। आज कुठं गेले संविधान वाचवणारे लोक? संविधानाचेच पाईक होते त्याच्या घरचे। हे सगळे मोठमोठे पुढारी, सत्ता, विपक्ष आणि आपले मोठमोठे उद्योगपती मित्रांसोबत गेले मोठमोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरच्या लग्नांना, कार्यक्रमांना, आणि तुम्हाला मला इथल्या आया बहिणींना सोडलं वाऱ्यावरती। दादा भुसे सोडून का बरं एकाही मोठ्या नेत्याला, एकाही मोठ्या पक्षाला वाटलं नाही की तिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांचं सांत्वन करावं, तिला आधार द्यावा की पुन्हा या महाराष्ट्रात असं काही होणार नाही? का तर आता त्यांना वेळ नाही। आता नगरपालिका निवडणुका आहेत। महाराष्ट्राला बलात्कार नवीन नाहीत, निवडणुका जिंकणं महत्वाचं आहे, ते मुद्दे जास्त महत्वाचे। कालपासून मीडियामध्ये चाललंय की एका पक्षाचे आमदार नाराज झाले आणि ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले। अरे वैताग आला तुमची नाटकं बघून बघून। तुम्ही कधी या बलात्कारांवरती नाराज होणार आहे? तुम्ही कधी यावरती आवाज उठवणार आहे? 288 पैकी 8 आमदार बोलले नाही त्या प्रकरणावरती। त्या सगळ्यांना पडलंय निवडणुकांचं। आणि जेव्हा मोठ्या नेत्यांची तुम्ही प्रतिक्रिया घ्यायला जाल, सांगणार आम्ही कठोर शिक्षा करू, फास्ट ट्रॅक मध्ये चालू। अरे वैताग आला हे ऐकून ऐकून दरवेळी सुद्धा। तुमचे कार्यकर्ते मागच्या 4-5 वर्षांपासून सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या चौकाचौकामध्ये लावणीच्या नावाखाली उघड्या नागड्या बायकांचे कार्यक्रम चालवतात। तिथल्या तरुण पिढ्यांना वासनेच्या आहारी झोकतात आणि तुम्ही सांगता की तुम्हाला वाईट वाटतं। तुम्हाला वाईट नाही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आणि लाज त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटली पाहिजे जो मेणबत्त्या घेऊन निघतोय। त्या महाराष्ट्राला मेणबत्त्यांची परंपरा नाही। महाराष्ट्राच्या मनगटामध्ये मेणबत्त्या शोभत नाही आणि तुम्हाला खूपच हौस आहे मेणबत्त्या घेऊन हिंडायची, तर त्या मेणबत्त्या घरी नेऊन ठेवा आणि वाट बघा इथल्या व्यवस्थेकडनं तुमच्या घरातल्या एखाद्याचा बळी जाण्याची। त्यावेळी त्या मेणबत्त्या कामाला येतील। जय महाराष्ट्र।